नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर्फा आज 2 जुलैला पोलीस भरती झाली. तर सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे प्रोसेस होती, त्याचबरोबर आज 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती देण्यात आला आणि 1600 मीटर रनिंग मुलं या ठिकाणी किती मिनिटामध्ये या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारत आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्येच कळणार आहे. त्याचबरोबर मुले या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे. तर आज जे 2 जुलैला या ठिकाणी पोलीस भरती झाली, तर एका दिवशी जवळपास 1100 विद्यार्थी या ठिकाणी भरतीवर बोलावला जात आहे ग्राउंडसाठी आणि यामधले सुद्धा काही 100-150 विद्यार्थी उंचीमध्ये किंवा छातीमध्ये या ठिकाणी कटत आहेत. ठीक आहे. तर आज जे सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे जे भरती झाली 2 जुलैला, त्याचबरोबर मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायची नाही आहे, त्याचबरोबर कागदपत्र कोणकोणते या ठिकाणी लागत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, आणि तुम्ही या ठिकाणी किती वाजेपर्यंत रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी संपूर्ण ग्राउंड होणार आहे. 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, 1600 मीटर रनिंग झालं. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे की 2 जुलैला पोलीस भरती कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की मुलांचा या ठिकाणी टायमिंग किती येत आहे 1600 मीटर रनिंगचा. तर आज जे जवळपास 2 जुलैला पोलीस भरती झाली, तर सकाळी या ठिकाणी 4 वाजतापासून मुले रांगेमध्ये लागले होते. तर 4 वाजतापासून मुले सकाळी रांगेमध्ये लागत आहे आणि तुम्ही जर समजा या ठिकाणी सकाळी 5 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे 12 वाजेपर्यंत होऊ शकते. ठीक आहे. आणि तुम्ही जर समजा 6-7 वाजता जर दुपारी 6-7 वाजता जर तुम्ही सकाळी रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे संपूर्ण हे जवळपास 1-2 वाजेपर्यंत होऊ शकते. ठीक आहे. तर आता ते तुमच्यावर आहे. तुम्ही जर एकदम सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता जर सकाळी समोर जर रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे म्हणजे 10 वाजेपर्यंत तुमचं संपूर्ण ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. तर ते आता तुमच्यावर आहे की तुम्हाला या ठिकाणी सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागायचं आहे. तर जे विद्यार्थी समोर रांगेमध्ये लागत आहे त्यांचं ग्राउंड या ठिकाणी लवकर होत आहे. ठीक आहे. तर आज सकाळी या ठिकाणी जवळपास 1200 विद्यार्थी ग्राउंडवर आले होते. ठीक आहे. तर सर्वात अगोदर काय होतं की या ठिकाणी मुलांना पहिले गेटच्या अंदर घेतलं त्यांनी आणि गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस 3 डॉक्युमेंट ते चेक करत आहे. पहिलं या ठिकाणी हॉल तिकीट चेक करत आहे, त्याचबरोबर हॉल तिकीटला फोटो करून चिपका, त्याचबरोबर पोलीस भरतीचा फॉर्म या ठिकाणी चेक केला जात आहे, त्याचबरोबर तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते आधार कार्ड. तर हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला वरतात ठेवायचं आहे. हे 3 डॉक्युमेंट तुम्ही त्यांना दाखवले तेव्हाच तुम्हाला ते गेटच्या अंदर घेणार आहे. तर सर्वात आधी मुलांना गेटच्या अंदर घेतलं, त्यानंतर गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी रांगा लागत आहे मुलांच्या. तर जास्त वेळपर्यंत मुलांना त्या ठिकाणी थांबून ठेवलं जातं, कारण की समोरच्या विद्यार्थ्यांचं काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना इकडे थांबवलं जात आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम या ठिकाणी लागत नाही, जवळपास 5-10 मिनिटात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. पण जे समोरचे विद्यार्थी जे रांगेमध्ये लागले राहते तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं राहते, त्यामुळे ज्या मागच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी थांबून राहावं लागते. ठीक आहे. तर सर्वात अगोदर या ठिकाणी आज सकाळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते न्यायचे तुम्हाला सांगून देतो. तर पहा, तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट न्यायचे, पोलीस भरतीचा फॉर्म न्यायचा, आधार कार्ड न्यायचा, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट न्यायचा, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचा, 12वीचं मार्कशीट न्यायचा, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, डोमिशियल न्यायचं आहे, त्याचबरोबर 5-6 फोटो तुम्ही या ठिकाणी न्या. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो EWS प्रमाणपत्र न्यावं लागणार आहे, EWS वाल्यांना नॉन क्रिमिनल न्यावं लागणार आहे. तर एवढे तुम्हाला कागदपत्र न्यायचे आहे. TC सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे. TC जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॉलेजचं बोनाफाईड सुद्धा न्या. आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले तर याच्या 2-2 झेरॉक्स नाही, तर त्या ठिकाणी एक झेरॉक्स तुमच्यावर दौडून घेतलं जाते, पण 2-2 झेरॉक्स तुम्ही असू द्या पडल्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि TCचे सुद्धा झेरॉक्स नाही. ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कागदपत्र लागत आहे आणि एक झेरॉक्स तुमच्या दौडून घेता येते. त्यानंतर ओरिजिनल सुद्धा तुमचे डॉक्युमेंट चेक केलं जात आहे, ते फक्त नाव वगैरे चेक करत आहे की तुमचं नाव आहे का हे बरोबर बा. ठीक आहे. तर हे झालं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 10-15 मिनिटात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे, त्या फॉर्मवर आपलं नाव वगैरे लिहायचं आहे, त्याचबरोबर आपला पत्ता लिहायचा आहे, आपली जात लिहायची आहे, कॅटेगरी लिहायची आहे. तर अशी जे त्यामध्ये डिटेल माहिती टाकायची, एकदम म्हणजे सोपा फॉर्म आहे. ठीक आहे. तर फॉर्म लिहून झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की उंची मोजल्या जाते. तर उंची आज घेतली, तर उंची या ठिकाणी 165 सेंटीमीटर घेत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची 165 सेंटीमीटरपेक्षा कमी जर असेल तर ते विद्यार्थी अपात्र केल्या जात आहे, फेल केल्या जात आहे. ठीक आहे. तर 165 सेंटीमीटर उंची आज घेतली आणि 165 सेंटीमीटर ज्या विद्यार्थ्यांची बसली ते विद्यार्थ्यांची
छाती घेतल्या जात आहे आणि छाती मोजायच्या वेळेस त्या ठिकाणी उंची आणि छाती मोजायच्या वेळेस कपडे ते काढायला लावत आहे, शर्ट आपल्याला काढायला लावत आहे, त्याचबरोबर बूट काढायला लावत आहे. ठीक आहे, तर हेच त्या ठिकाणी बॅग वगैरे ठेवायला लावत आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. तर चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे आपल्याला बॅग वगैरे ठेवायला लावते एका रांगेमध्ये. ठीक आहे, तर चेस्ट नंबर दिल्यानंतर एका पोलिसाजवळ आपल्याला 20-20 मुलांना पाठवल्या जात आहे. एका पोलिसाजवळ 20-20 विद्यार्थी त्या ठिकाणी इव्हेंटसाठी पाठवले जात आहे. तर या ठिकाणी काय बा इथं सुद्धा आता आपल्याला या ठिकाणी थांबवून ठेवते, कारण की पुढच्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी फिजिकल चालू असते बाकीच्या विद्यार्थ्यांचं. तर एका पोलिसाजवळ जवळपास 20-20 विद्यार्थी ते दिले जाते आणि 20-20 विद्यार्थ्यांचं ते एका पोलिसांजवळून फिजिकल केलं जात आहे. तर पहिला जो इव्हेंट आज घेतला तो होता 100 मीटर. तर 100 मीटरला 3-3 मुले ते सोडत आहे. तर 100 मीटरला स्पाइक बूट अलाउड नाही आहे, तर तुम्ही या ठिकाणी 2 बुटं सोबत नेऊ शकता, जेणेकरून स्पाइक बूट जर त्यांनी धावू नाही दिला तर तुम्ही दुसऱ्या बुटांसुद्धा 1600 मीटर धावू शकणार आहे. ठीक आहे, तर 2 बुटं न्या, तुम्हाला जर स्पाइक न्यायचा असेल तर स्पाइकसुद्धा न्या आणि दुसरासुद्धा न्या, जेणेकरून 1600 मीटर रनिंग आपल्याला दुसऱ्या बुटावर पळता आलं पाहिजे. तर 1600 पहिला जो इव्हेंट या ठिकाणी घेतला जात आहे तो 100 मीटर आहे. तर 100 मीटरला 3-3 मुलं सोडत आहे. तर 100 मीटरवर तुम्हाला थोडं लक्ष ठेवायचं आहे, कारण की या ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडत आहे 100 मीटरमध्ये. ठीक आहे, गावाकडे जेवढे मार्क्स येत आहे त्यापेक्षा कमी इथं मार्क्स 100 मीटरमध्ये पडत आहे. त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट घेतला जात आहे तो आहे या ठिकाणी गोळाफेक. तर प्रत्येक इव्हेंटनंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक भेटत आहे. 15-20 मिनिटाचा सुद्धा ब्रेक भेटते. 100 मीटर झाल्यावर तुम्हाला 15-20 मिनिटांना गोळाफेक घेतला जात आहे. तर गोळाफेकसुद्धा थोडा अवघड आहे, कारण की आपण इकडे गावाकडे जो गोळा फेकत जा तो थोडा मोठा होता आणि इथला जो गोळा आहे तर तो थोडा छोटासा आहे आणि जास्त तो भारी आहे. ठीक आहे, तर एवढा या ठिकाणी फरक पडत आहे. तर तुम्ही समजा जर गोळा फेकला 3 चान्स आणि पहिला जर तुम्ही फाऊल टाकला तरीसुद्धा तुम्हाला 2 भेटते, दुसरा तुमचा फाऊल गेला तरीसुद्धा तुम्हाला 1 चान्स भेटते. ठीक आहे, तर असे तुम्हाला 3 चान्स या ठिकाणी दिल्या जात आहे गोळाफेकसाठी. ठीक आहे, तर गोळाफेक झाल्यानंतर 15-20 मिनिटांना त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग होत आहे. तर 1600 मीटर रनिंगला कोणकोणत्या बॅचमध्ये 40 मुलं ते सोडत आहे आणि कोणकोणत्या बॅचमध्ये ते 50 मुलंसुद्धा ते 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता की अजूनही या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा टायमिंग चालू आहे. अजूनही विद्यार्थी या ठिकाणी रनिंग मारत आहे 1600 मीटर रनिंग. ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंगचा टायमिंग तुम्ही लाईव्ह या ठिकाणी बघू शकता. 7-7.5 मिनिटं या ठिकाणी टायमिंग येतात, 8 मिनिट टायमिंग येतात विद्यार्थ्यांचा 1600 मीटर रनिंगचा. ठीक आहे, आणि 50 मधले या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी हार मानून घेतल्या, काही विद्यार्थी अंदर बसून गेलेले आहे. ठीक आहे, आणि जवळपास या ठिकाणी मोजकेच विद्यार्थी 4-5 जणच असे आहे की ते 5 मिनिटांमध्ये मारत आहे, 5.5 मिनिटांमध्ये मारत आहे, 6 मिनिटांमध्ये मारत आहे. ठीक आहे, तर जास्त विद्यार्थी हे 1600 मीटर रनिंगमध्ये कटत आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जेव्हा त्यांनी 50 विद्यार्थी सोडले होते तर 50 विद्यार्थ्यांतले या ठिकाणी जास्त या ठिकाणी टिकत नाही आहे. ठीक आहे, तर काही विद्यार्थी ऑटोमॅटिक थांबून जात आहे 3ऱ्या राऊंडला म्हणा किंवा 4थ्या राऊंडला म्हणा. तर तुम्हाला या ठिकाणी थांबायचं नाही आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती झाली आज 2 जुलैला. तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.